तर स्वागत आहे तुमच्या माझ्या तिसऱ्या पाठमध्ये, खाटू श्याम तिसरा पाठ. तिकडे आम्ही सकाळी 3 वाजता आंघोळ करून मंदिरात जात होतो. आमची भक्ती खूपच वाढलेली होती, पण आम्ही बिना चप्पलच्या गेलेलो, कारण आम्हाला जायचं होतं आमची अंगवण. नंतर आम्हाला थंडी लागली म्हणून पुन्हा एकदा गेलो. हे बघा आतंकवादी सारखा आला बिचारा. तर हे बघा पुन्हा आलो रूम मध्ये आणि चपला घालून अजून पुन्हा गेलो चाय प्यायला. इकडे आमचं शूट नाही, व्हिडिओ चालू होते, थोडे व्हिडिओ काढणं, आम्हाला व्हिडिओ बनायचे होते म्हणून मस्त इकडे चाय पिला आणि निघालो मंदिरात जायसाठी. आणि ते इकडे माझ्या शूजचा आणि माझ्या पायाचा बेहाल होणार आहे, मला हे माहित होतं, खूपच चांगलं माहित होतं, कारण पाऊस येत होता भाई. नंतर म्हटलं आता या चप्पलच घालून यायला पाहिजे, ती काय शूज घालला आणि मी पण नंतर इकडे पूजेचं सामान घेतलं आणि निशाण घेतला. हे बघा पाऊस येत होता भाई, म्हटलं आता येते जोरात पाऊस आता. नंतर भारत माता की जय म्हणून आम्ही निघालो मंदिरात जायसाठी. नंतर मंदिरात गेलो. फर्स्ट टाइम आम्ही दुसऱ्यांदा पण गेलो, तर तुम्हाला दाखवते. सेकंड टाइमचा पण व्हिडिओ दाखवणार. फर्स्ट टाइम एवढी गर्दी होती, नाही गर्दी तर एवढी नव्हती, पण होती. पण एक नाही का मला एकटे सोडून गेले होते हे लोक, असं वाटलं ना भाई. मी एकटी मागे, हे लोक समोर कुठे होते काही दिसत पण नव्हते भाई. म्हटलं आता मग इथे नवीन जागा आहे आणि मी नवीन आणि जागा पण नवीन. आता म्हटलं मी विचारते की काय समजत नव्हतं यार. मम्मी पण गायब, आत्या पण गायब, दादा पण गायब, मामाजी पण सगळे गायब. मी एकटी त्या मंदिरामध्ये माहित नाही, एकटीच होती, बाकीचे माहित नाही. म्हटलं मम्मीने आवाज दिला पण मम्मी नव्हती, ते दुसरीच होती कोणीतरी. म्हटलं आता यार मी काय करू दादा. नंतर त्या लोकांना जाऊ दे म्हटलं, मी तर चांगल्याने दर्शन केले. नंतर प्रसाद घेत होती, यांनी व्हिडिओ थाट टाकला यार, चांगल्याने मी व्हिडिओ बनवत होती. नंतर पुन्हा अजून सेकंड टाइम गेलो, कारण आम्हाला जायचं होतं, अजून एकदा बघायचं होतं आम्हाला श्यामबाबाला. तर आम्ही अजून एकदा गेलो. हे बघा आमचे शूज सॉरी यार, आमचे सॉक्स कसे भरले, पाय पण भरून गेले सगळ्यांचे चालू, कारण पावसाच इतका आला होता. म्हटलं आता पाणी येते ना, झालं काम खतम, फेकाच लागते म्हटलं सॉक्स आता. ते बघा स्पायडरमॅन सारखे इकडून तिकडून रेलिंग वरून चालत होते बाई, पडले तर काय होणार माहिती नाही. नंतर आरती चालू होती, सगळे इकडे आरती करत गेलो, सगळेजण मज्जा करत गेलो. पुन्हा पण गर्दी इतकी वाढली होती आणि पाऊस पण चालू होता. छान झालं म्हटलं की आम्ही अंदर होतो, नाहीतर कुठे भटकलो असतो आम्हालाच नाही माहित. आणि नंतर हे बघा इकडे पाणी, डॅम भरला होता डॅम. इकडे आता कसं जायचं टेन्शन आलं होतं मला, लोकांना तर नव्हतं आलं, मलाच खूप टेन्शन आलं होतं. आता कसं जायचं म्हटलं, दादा बोलला याच्या वरून जायचं. बघा पूर्ण ओले झाले त्याच्यामुळे, म्हटलं पाय पडला ना जर खाली तर झालं काम खतम. नंतर हे बघा आमचे एडे चालीपणा चालूच असते, माझं तोंड कोण बघा कसं पागलासारखं करतो भाई. म्हणजे जरुरी आहे, हर एक व्हिडिओमध्ये काळा करणं जरुरी आहे सगळ्यांना. नंतर बघा गर्दी जितकी होती, हे सगळ्यांचे मोबाईलवरती होते भाई. तेव्हा माझा पण मोबाईल काय मागं असतो का, व्हिडिओ घ्यायला पहिला एक नंबर आहे. पण कुठून व्हिडिओ घेते ते मलाच माहिती की गर्दी होती. आता तरी सगळे सोबत आहे, तर सगळे गायब होते मागच्या व्हिडिओमध्ये. म्हटलं आता तरी सोबत चला भाई, नाही तर एकटे सोडून जाण. छान मस्त इकडे पण सेकंड टाइम दर्शन केले, जवळून तर नाही बट दुरून भेटले, पण छान भेटले. नंतर हे बघा माझा व्हिडिओ छान आला होता, मी खाली दर्शन करत होती आणि वरती हात होता माझ्याला, आणि छान डोकं आपटलं मी. आपल्याला म्हटलं जे म्हटलं ते पूर्ण होऊ दे म्हटलं. मग बाहेर निघालो. बाहेर कुठे अजून व्हिडिओ घ्यायला थांबली होती मी. म्हटलं आता व्हिडिओ तर घेऊनच जाणार, व्हिडिओ नाही सोडणार म्हटलं माझ्याला. व्हिडिओ चालू होता. नंतर इतकी तोंडात स्माईल बघा इतकी छान होती ना, कारण दर्शन छान झाले होते म्हणून आम्हाला मजा येत होती. नंतर ताई काय सांगत होती माहिती नाही, आणि माईकच बंद होता.